अर्धा किलो खोबऱ्यापासून अस्सल पारंपरिक पद्धतीत खुसखुशीत ही नारळाची वडी कशी तयार करायची ते बघूया। याच्यामध्ये आपण अजिबात मिल्क पावडर खावा वगैरे वापरलेला नाही, तरी सुद्धा ही वडी आहे ना ती छान अशी तयार होते। घेतलेल्या साहित्याचं वजन, वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही मी तिथं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बनवायला सोपी आहे, चवीला खूप छान लागते। चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर नारळाची वडी तयार करण्यासाठी इथे मी जवळजवळ 3 नारळ फोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यापासून जे निघालेले हे खोबरं आहे ना ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं। आता ह्या खोबऱ्याचे नारळाचे बरेचसे तुकडे झालेले आहेत, त्याच्यामुळे हे मागचं ब्राऊन कलरचं हे कवच आहे ना ते मी इथं काढणार नाही, कारण बराचसा वेळ माझा ह्याच्यामध्ये जाईल। तर हे न काढताच ह्याची वडी तयार करणार आहे। जर तुम्हाला पांढरी शुभ्र वडी पाहिजे असेल ना तर हे मागचं ब्राऊन कलरचं जे कवच आहे ना ते तुम्ही काढून इथं घेऊ शकता। तर अशा पद्धतीनं हे मी बारीक तुकडे इथं केलेले आहेत, म्हणजे मिक्सरमधून व्यवस्थित हे एकसारखं खोबरं आहे ना ते बारीक होऊन निघतं। आता मी इथं ओल्या नारळापासून ही वडी तुम्हाला तयार करून दाखवते, पण तुम्हाला सुक्या खोबऱ्यापासून पण ही तुम्ही वडी तयार करू शकता, किंवा जे मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकोनट येतं ते पण तुम्ही इथं ह्या वडीसाठी वापरू शकता। तर त्या सुक्या खोबऱ्यापासून वडी कशी तयार करायची ते पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच। तर हे पहा, एवढं बारीक मी हे खोबरं केलेलं आहे। खोबऱ्याचे असे छोटे तुकडे करून घेतले ना की मिक्सरमधून ते एकसारखं बारीक केलं जातं। तर बऱ्याच वेळेला काय होतं, वडी तयार करत असताना वडी सुकी पडते किंवा वडी व्यवस्थित तयार होत नाही, ती सुकत नाही व्यवस्थित। तर त्याच्यासाठी काय करायचं पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर खोबरं आपलं व्यवस्थित बारीक झालेलं आहे। आता हे आपण वजनी प्रमाणात घेतलेलं आहे अर्धा किलो, पण वाटीचं पण प्रमाण मी इथं तुम्हाला दाखवते। तर मी इथं एक मोठीशी वाटी घेतलेली आहे, त्या वाटीनं आपलं हे खोबरं किती भरतंय त्या पद्धतीनंच आपण इथं साखर घेणार आहे। तर मी इथं गच्च भरून 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, त्याचबरोबर दुसरी वाटी म्हणजे 2 वाट्या इथं आपण खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी आपल्याला इथं साखर घ्यायची आहे। तर 2 वाट्या आपलं खोबरं भरलेलं आहे ना, तर 1 वाटी आपण इथं साखर घेणार आहे। खोबऱ्याचं वजन आहे अर्धा किलो आणि साखर आपण जवळजवळ 300 ग्रॅम एवढी वापरलेली आहे। आता ह्याच्यापेक्षा अजून जर तुम्हाला वडी गोड हवं असेल ना तर तुम्ही इथं साखर थोडीशी वाढवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आता हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे, लगेच आपण वडी तयार करायला घेऊया। तर वडी तयार करण्यासाठी एक जाड बुडाची कढई आपल्याला घ्यायची आहे, पातळ भांडं अजिबात इथं वापरायचं नाही। तर त्याच्यामध्ये हलकंसं म्हणजे कढई गरम झाली की 1 चमचाभर साजूक तूप घातलं आणि त्या तुपामध्ये हे बारीक केलेलं खोबरं आपण थोडंसं परतून घेऊया। तर ही नारळाची वडी तयार करायला अतिशय सोपी आहे, ज्यांना जमत नाही ना ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट वडी तयार करतील। एवढी साधी सोपी ही वडीची रेसिपी आहे। या रक्षाबंधनला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरीच ही तुम्ही काही वेळातच तयार करू शकता। तर थोड्या वेळासाठी हे खोबरं आपण थोडंसं परतून घेतलं। आता ह्याच्यामध्ये अजिबात मिल्क पावडर किंवा मावा वगैरे न वापरता फक्त 1 वाटी इथं मी घट्टसर ही दुधावरची साई घेतलेली आहे। प्रत्येकाच्याच घरामध्ये असते आणि ह्या साईमधूनच आपण ही छान अशी टेस्टी वडी तयार करणार आहे। अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण ही वडी तयार करतोय। आता ह्याच्यामध्ये जी आपण साखर मोजून घेतली होती ना ती पण घातली। गॅसचा फ्लेम अगदी मीडियम ठेवायचा, अजिबात मोठा गॅस ठेवायचा नाही आणि ह्याच्यामध्येच ह्याच मीडियम गॅसवरतीच आपण ही वडी तयार करणार आहे। आता कोणताही पारंपरिक पदार्थ ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण जेवढं तुम्ही पेशन्सनी पारंपरिक पदार्थ तयार कराल तेवढे ते चवीला अतिशय छान तयार होतात। तर मीडियम आचेवरती जवळजवळ 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला मिश्रण आहे ना ते एकसारखं हलवत छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जी वडी तुम्ही तयार करताय ती वडी तयार करण्यासाठी जे भांडं तुम्ही वापरणार आहे ना ते मात्र जाड बुडाचं घ्या, म्हणजे हे वडीचं मिश्रण खाली लागणार नाही। तर एकसारखं हलवत जवळजवळ 10 मिनिटं झालेले आहेत, अजून हे थोडंसं मिश्रण आहे ना ते ओलसर आहे, तर परत आपल्याला थोड्या वेळासाठी हे चांगलं परतून घ्यावं लागेल। आता इथे आपण ओल्या नारळापासून ही वडी तयार करतोय, पण सुक्या नारळापासून जर तुम्ही वडी तयार करत असाल तर मात्र तुम्हाला 1 वाटी साई बरोबर तुम्हाला 1 वाटी दुधाचा पण इथं वापर करावा लागेल आणि त्याचबरोबर मिल्क पावडर किंवा खवा इथं तुम्हाला घालावा लागेल, कारण वडीला बाइंडिंग येण्यासाठी खवा किंवा मिल्क पावडर घालणं खूप गरजेचं आहे। तुम्ही सुकं खोबरं वापरत असाल तर घाला, ओल्या खोबऱ्यापासून बनवत असाल तर हे घालायची गरज नाही, फक्त साई तुम्ही इथं घालू शकता। तर थोडं मी इथं जवळजवळ 1 चमचाभर वेलची पावडर टाकली,
तर हे परत एकदा आपण थोडंसं हलवून घेऊया. जवळजवळ 15 ते 20 मिनटं झाली. एकसारखं हलवत हे मिश्रण मी तयार केलेलं आहे. आता थोडंसं हातावरती घेऊन बघूया. तर हे पहा, छान असं वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. हाताला चिटकत नसलं की समजायचं हे वडीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. जर हे मिश्रण हाताला चिटकत असेल तर परत एकदा हे मिश्रण तुम्ही चांगलं परतून घ्या. पण हे तयार झालेलं मिश्रण आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया. तर मी या ट्रेचा वापर केलेला आहे. तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये सुद्धा काढू शकता. आता ह्याच्यामध्ये मी इथं बटर पेपर वापरलेला आहे. बटर पेपरऐवजी तुम्ही फक्त ताटाला थोडंसं तूप लावून घेतलं ना आणि त्याच्यामध्ये जरी हे मिश्रण वडीचं मिश्रण थापून घेतलं तरीसुद्धा वड्या अगदी चांगल्या निघतात. तर हे व्यवस्थित ह्या बटर पेपरला परत एकदा मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून ज्या आकारामध्ये तुम्हाला वडी तयार करायची आहे ना त्या आकारामध्ये हे मिश्रण आहे ते थापून घ्या. त्याच्यावरती आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वगैरे टाका. काही वेळातच हे वडीचं मिश्रण आहे ना ते सेट व्हायला लागतं. म्हणजे तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज लागत नाही. तर फक्त 5 ते 6 मिनटं झालेले आहेत. बऱ्यापैकी हे मिश्रण आहे ना ते सुकलेलं आहे. आता लगेचच आपण ह्याच्या वड्या तयार करायला घेऊया. तर आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्या वड्या तयार करून घेऊ शकता. मी स्क्वेअर शेप चौकोनी शेपमध्ये ह्या वड्या तयार करून घेते. तर अजिबात हे कट करत असताना ह्याला चिपकत नाही. म्हणजे वडी आपली अगदी परफेक्ट तयार झालेली आहे. तर ही वडीचं मिश्रण जर ओलसर वाटत असेल तुम्हाला तर थोडंसं गॅसवरती परत एकदा परतून घ्यायचं. म्हणजे चांगलं तुम्ही मिश्रण परतून घेतलं ना की अजिबात ओलसर वडी राहत नाही. व्यवस्थित अशी सेट होते आणि वड्या पण चांगल्या पडतात. तर छान अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आकार आहे ना वडीचा आकार साईज आहे ना ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड तुमच्या सोयीप्रमाणे आवडीप्रमाणे इथं ठेवू शकता. तर वडी तयार करणं अतिशय सोपे आहे. या पद्धतीनं तुम्ही काही वेळातच वडी तयार करून खाऊ शकता. बनवायला सोपे आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं आपण ही वडी तयार केलेली आहे. अजिबात आपण ह्याच्यामध्ये दुसरं साहित्य जास्तचं वापरलेलं नाही. घरच्या साहित्यात ही वडी आपण बनवलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या रक्षाबंधनला एकदा ही वडी आहे ना अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया.